परिसर अभ्यास भाग पहिला पाठ 6 नियम सर्वांसाठी याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर मुलांनो, नियम सर्वांसाठी नियम म्हणजे काय? एखादे रूल ठरवले असते ते आपण सर्वजण पाळत असतो, त्यालाच नियम असे म्हणतात. या पाठामध्ये काही नियम दिलेले आहेत, ते आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, वाहतुकीचे नियम कोणते असतील आणि हे पाळल्याने काय होईल असे तुम्हाला वाटते? वाहतुकीचे नियम सर्वांच्या फायद्याचे असतात. जसे रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूस कोणतेही वाहन येणार नाही याची खात्री करणे, फुटपाथवरून चालणे, गाडी चालवताना सिग्नल पाहणे, वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे, झेब्रा क्रॉसिंगचा वापर करणे. गाडी चालवताना आपण जर नियम पाळले तर हे आपल्याच फायद्याचे असतात. सिग्नलमध्ये 3 लाईट्स असतात. त्यात लाल लाईटचा अर्थ असा असतो की लाल लाईट लागल्यावर गाडी थांबवावी, हा त्याचा अर्थ असतो. हिरवी लाईट लागल्यावर गाडी चालू करावी आणि पिवळी लाईट असेल तर गाडीचा वेग कमी करावा, हे त्या सिग्नलचा नियम असतो. प्रत्येक चौकात ट्रॅफिक पोलीस उभा असतो, जेणेकरून गाड्यांची गर्दी तेथे होऊ नये म्हणून ट्रॅफिक पोलीस आपल्याला जे नियम सांगतात ते आपण पूर्ण केले पाहिजे. वाहतूक सुरळीत चालावी यासाठी आपण काही नियम पाळतो. तसेच सामाजिक जीवनात प्रत्येकाने काय काम करावे यासाठी काही नियम असतात. वाहतुकीच्या शिस्तीसाठी हे नियम आपण पाळावेत. प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये काय आहेत यासाठी नियम तयार करावे लागतात आणि नियमांच्या पालनाने आपल्या व्यवहारात शिस्त निर्माण होते व आपण अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकतो. सामाजिक जीवनात प्रत्येकाची जबाबदारी काय, कर्तव्य काय हे आपल्याला नियमामुळेच कळत असते. यातील नियमात बदल करायचा असेल तर लहान मोठ्या वाहनांसाठी वेगवेगळे मार्ग करावेत, फेरीवाल्यांसाठी वेगळी जागा असावी असे वाटते. वाहतुकीच्या नियमाने वाहतूक सुरळीत होईल व सर्वांचे जीवन सुखाचे व शिस्तीचे होईल. नियम सर्वांसाठी सारखे असतात. नियमामुळे कोणीच श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. त्याचे पालन न केल्यास शिक्षा होते. नियम मोडल्याबद्दल शिक्षा देताना कोणताही भेदभाव केला जात नाही. उदाहरणार्थ, गरीब श्रीमंत यांना वेगवेगळे शिक्षा दिली जात नाही. सर्वांना समान अशा प्रकारची शिक्षा दिली जाते. अशा प्रकारे समानता हा नियमाचा आधार असतो. समाजासाठी असणाऱ्या नियमात होणारे बदल जसे प्रत्येकाच्या घरात वेगवेगळे नियम असतात, तसेच समाजात पण काही नियम असतात आणि त्यात नेहमी बदल होत असतात. आपले सामाजिक जीवन ज्या नियमांच्या आधारे चालते ते नियम आपणच तयार करतो व ते सर्वांच्या आधारे चालते. ते नियम आपणच तयार करतो ते सर्वांच्या आधारे चालते व हिताचे असतात. नियम म्हणून आपण त्यांचे पालन करतो. समाजामध्ये असणाऱ्या नियमामध्ये योग्य ते बदल करावे लागतात. समाज नियमासाठी केले जाणारे नियम हे निसर्गाचे नियम यात फरक आहे. समाजासाठी केलेले नियम हे काळानुसार बदलतात, पण निसर्गाचे नियम हे बदलत नाहीत. निसर्ग नियमापुढे जलचक्र हे मानवाच्या नियमाप्रमाणे बदलत नाही. मानवाच्या नियमाप्रमाणे चालत नाही, ते निसर्गावरच अवलंबून असते. निसर्गात जेव्हा पाऊस पडेल त्या पाण्याची वाफ होईल, वाफेचे ढग बनतील आणि ढगाचं परत पाऊस पडेल. हे निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालते. ऋतुचक्राचा नैसर्गिक नियम. ऋतुचक्रामध्ये उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे ऋतू नैसर्गिक नियमाप्रमाणेच बदलत असतात.
निसर्गाचे व्यवहार निसर्गाच्या नियमानुसारच चालतात. निसर्गाचे नियम आपण बदलू शकत नाही. सूर्याचे उगवणे व सूर्याचे मावळणे, गुरुत्वाकर्षणाचा नियम, हे नियम आपण बदलू शकत नाहीत. समुद्राची भरती, ओहोटी आणि चंद्राच्या कला ह्या नैसर्गिक नियम आहेत. निसर्गातील नियम हे अधिक स्थिर व निश्चित असतात. ते कालबाह्य होत नाहीत. परंतु माणसासाठी असणारे नियमात परिस्थितीनुसार बदल करावे लागतात. इंग्रजांच्या किंवा ब्रिटिशांच्या काळातल्या राजवटीखाली आपला देश होता. त्या काळात नियम वेगळे होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परिस्थिती बदलली. त्यानुसार नियमही बदलले. त्यानुसार समूह जीवनाचे नियमही बदलले. स्वातंत्र्य मिळाल्यावर 21 वर्षानंतर मतदानाचा हक्क होता. 1988 नंतर मतदानाचा हक्क व्यक्तीस 18 वर्ष पूर्ण झाल्यावर झाला. केवळ मुलांनाच सकस अन्न देणे, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करणे, केवळ मुलांनाच सकस अन्न देणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे किंवा त्यांच्या मागण्या पूर्ण करणे, त्यांना प्रत्येक बाबतीत प्रथम संधी देणे, घरातील कष्टाची काम त्यांना करू न देता मुलींना सांगणे, त्यांना हवी ती गोष्ट करण्याचे स्वातंत्र्य देणे, असा भेदभाव करणे चुकीचे आहे. अजूनही काही जुन्या चालीरीतींमध्ये मुलं आणि मुली यामध्ये भेदभाव करत असतात. हे भेदभाव होऊ नये म्हणून दोघांनाही समान संधी मिळावी यासाठी शासनाने नियम घालून दिले आहेत. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणे अयोग्य आहे. मुलींना अन्न कमी देणे आणि त्यांना शाळेत न पाठवणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. असा अन्याय समाजातल्या अन्य घटकांवरही होताना दिसतो. कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून नियम करावे लागतात. समाज जीवनातील मूल्ये आपल्या जीवनात अनेक रूढी परंपरांचे पालन करत असतो. आपले आई वडील, आजी आजोबा, नातेवाईक यांचे पाहून त्या परंपरा पाळतो. उदाहरणार्थ गणेश उत्सव, भाऊबीज, दसरा, दिवाळी असे विविध सण आपण साजरे करतो. जसे आपण सण समारंभ साजरे करतो तसे पर्यावरण संतुलन राखणाऱ्या अनेक रीती आपण पाळतो. प्राण्याविषयी प्रेम, कृतज्ञता व्यक्त करतो. उदाहरणार्थ बैलपोळा हा बैलाचा सण असतो. बैलाविषयी कृतज्ञता, प्रेम व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. सामाजिक जीवनातील मूल्ये, अहिंसा, शांतता ही मूल्ये प्राचीन काळापासून आपल्या सामाजिक जीवनात आहेत. प्राचीन काळी ज्या अनिष्ट प्रथा होत्या, जसे की बालविवाह, सती जाणे इत्यादी प्रथांवर बंदी घालण्यात आली. काही रूढी परंपरा योग्य अयोग्य त्या समाजाच्या काही रूढी परंपरा योग्य असतात आणि काही रूढी परंपरा अयोग्य आहेत. त्या समाजाच्या फायद्याच्या नाहीत. उदाहरणार्थ जातीभेद, त्यामुळे समाजात उच्च नीच दरी निर्माण झाली. समाजात विषमता वाढली. तसेच अनिष्ट प्रथा होती. अस्पृश्यता ही एक अमानुष आणि अन्यायकारक होती. स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली. जादूटोणा करून लोकांना फसविणारा कायदा सर्वप्रथम महाराष्ट्रात करण्यात आला. लग्नात हुंडा घेण्याच्या प्रथेलाही कायद्याने बंदी घातली. चुकीच्या रूढीचे परिणाम परंपरेमुळे समाजातील काही लोकांच्या वाटेला उपेक्षा येते. त्यांना शिक्षण घेता येत नाही, प्रगतीच्या संधी मिळत नाहीत, रोजगार मिळत नाही. त्यामुळे गरिबी वाट्याला येते. गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत. त्या दूर केल्या तरच आपली प्रगती होते.
निरक्षरता, अंधश्रद्धा, बालविवाह, बालकामगार हे आपले सामाजिक प्रश्न आहेत. पर्यावरणाचे रक्षण. या मुद्द्यामध्ये झाडे वाचवा, झाडे जगवा हे महत्त्वाचे आहे. समाजात समता, न्याय प्रस्थापित करण्यासाठी जसे कायदे आवश्यक असतात, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी कायद्याची गरज असते. आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो. आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गच पूर्ण करतो. पाणी, खनिज, वनस्पती आपल्यानंतर येणाऱ्या पिढींनाही नैसर्गिक साधनसंपत्ती पुरावी यासाठी साधनसंपत्तीचे जतन केले पाहिजे व ती काळजीपूर्वक वापरली पाहिजे. म्हणूनच पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम व कायद्याची गरज आहे. जगातील जवळपास 100पेक्षा जास्त देशांमध्ये 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. यामागील मुख्य उद्देश लोकांमध्ये पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण व्हावे असा आहे. समाजसुधारकांचे कार्य. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज हे थोर समाजसुधारकांनी जातीभेद, स्त्री पुरुष विषमता आणि स्त्री शिक्षणाचा अभाव हे आपल्या समाजातील प्रमुख अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला. महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी मोठा संघर्ष करावा लागला. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा मोठा वाटा आहे. त्यांचे सहकारी फातिमा शेख यांनी त्यांना मोलाची साथ दिली. या समाजसुधारकांच्या कार्यामध्ये भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी मोठे कार्य केले. इथे आपला पाठ संपलेला आहे. आता पहा आपण काय काय शिकलो. माणसांसाठी असणाऱ्या नियमामध्ये बदल होत असतात. आपण पाहिले आहे की माणसांसाठी असणाऱ्या नियमांमध्ये बदल होतो, काळानुसार बदल होत असतो. पूर्वीच्या काळी नियम हे धार्मिक परंपरा व सामाजिक रूढीच्या स्वरूपात होते. अनिष्ट व अमानुष रूढी आणि परंपरा यांच्या विरोधात कायदे केले जातात. थँक्यू.